कावड़ा बावरा हो रहा था तेरे को देखने को, मैं श्रीवल्ली बन गया ये तो। चाह बनून दे। वाइल्ड फायर का नवरा है मैं, झुकेगा नहीं। खूप जास्त दूर जाते आपण। सकाळची सुरुवात झालेली आहे आणि आज खूप घाई मध्ये सगळं काम करावं लागलं। पहिले पोहे झाले, आता भाजी बनवत आहे आणि त्यानंतर माझा ब्लॉग बनवणं राहून गेलाय। सो माझे हस्बंड आले की आपला डे 2 झालेला आहे। 30 डेजचं चॅलेंज आहे की तुला 30 डेज मध्ये पूर्ण ब्लॉग कम्प्लीट करायचे आहे। सो आजचा ब्लॉग मी आतापासून सुरू करताय तुमच्यासाठी। तरीने चॅलेंज घेतलं 30 डेज चॅलेंज, 30 दिवस ब्लॉग येणार आहेत, 30 ब्लॉग बघू कम्प्लीट करू शकते की नाही बायको। शब्द तर देत राहते पण पाहू आता। पण मला पूर्ण सपोर्ट यांचा असते, त्याच्यामुळे ते पॉसिबल होईल असं मला वाटते। बरं, धन्यवाद। आणि हे काय चालू आहे सध्या मी भाजी करते, डाळ भाजी। अच्छा, डाळ भाजी म्हणजे कशाची असते? पालकाची भाजी। हा, लोकांना थोडी माहित आहे, अर्धे पर्धे इकडचे तिकडचे आहे ना। आणि हे काय? लसूण, कांदा, टमाटर। अच्छा, सकाळपासून काय काय केलं? सकाळपासून पहिले उठली, फ्रेश झाली, मग एक्सरसाइज केली। एक्सरसाइज केल्यानंतर मग मस्त पहिले मग आंघोळ केली, खाली आली, दूध आपला ते तर मस्ट आहे, दूध पाहिजे म्हणजे पाहिजे दूध। त्याच्यानंतर मग पोहे केले, मस्त पोहे खाल्ले, दूध पिली। आता स्वयंपाक करते। कोणासाठी? जीजूसाठी, आमच्याकडे पाहुणे आले आणि आज मस्त पाहुणचार ठेवला त्यांच्यासाठी। तुम्ही सध्या आमची किचनची हालत ही अशी आहे, सगळं अस्तव्यस्त पडलेलं आहे, जसं अशी रॅक आहे, सगळं ओल्ड फॅशन आहे सगळी। पण लगेच इथं काय करायचं? इथे रॅक त्याला रॅक बनवायचे आहे, व्यवस्थित प्रॉपर वाल्या रॅक्स बनवायचे। किचन चेंज करायची आहे आणि सगळं माझ्या मनाने करणार आहे। कधी? 1 वर्षांनी। ओके, ठीक आहे, तू जसं म्हणशील तसं तथाच तू। तर आमच्या बिल्डरने फालतूपणा करून ठेवलेला, सगळ्यात बकवास बिल्डर आहे आमचा। हे सगळं घाण करून ठेवली आहे किचन मध्ये, आणि किचन मध्ये ही विनाकारणाची भिंत टाकून ठेवली आहे। जर भिंत नसती टाकली तर हे पूर्ण आम्हाला मस्त वापरता आलं असतं किचन साठी, आणि एक मोठी किचन तयार झाली असती। आणि अर्धवट काम करून दिलेलं आहे, फ्रॉड बिल्डर आहे आमचा। पण त्याला की आता करू नाही शकत, जे झालं ते झालं, आता आम्ही नवीन काहीतरी करू। त्याला कोण नाही करू शकत, दाखवतो त्याला मी इल्ले हलके में ले रहा था ना। गुड आफ्टरनून। आज थोडं लेट झालं ब्लॉग बनवायला, आज आहे माझा डे 3। इट्स ओके। हे मेकअप बायकोचं सामान थोडं लेट झालं कारण आज माझी ननदबाई म्हणजे शशांकची दीदी गावाला गेली आणि त्याच्यामुळे खूप गडबड होती सकाळी, आणि मग स्वयंपाक वगैरे केला। आता मी रेडी होत आहे एका शूट साठी। कोणत्या शूट साठी ते नंतर सांगते तुम्हाला, नंतर भेटू। पुष्पा नाम सुन के फ्लावर समझे क्या, नवरा है मैं। फूलों का रास्ता है मेरा सामने। और दिख रही है बायको तू? असं बोलत असते का बायकोला? अरे एकदम कावड़ा बावरा हो रहा था तेरे को देखने को मैं। तो तुम तो ये सुन के थोड़ा सा समझ ही गए होंगे पुष्पराज कि मेरा एक कंधा झुक गया और ये श्रीवल्ली बन गया। ये तो कुछ तो शूट कर रहे हैं हम लोग, तो तुमको दिखाता मैं बिहाइंड द सीन्स वगैरह। अरे नहीं रे, हाँ चिपका ले, वो श्रीवल्ली वाला पूरा चिपका हुआ रहता ना। तो थोड़ा सा गावठी दिखने का भाई को तेरे को आज। हाँ, मम्मी का भी थोड़ा सा वीडियो लिए वाला है, तो वो भी देखना मत भूलना। और मैनेजर भी बैठे वाली है, झुकेगा नहीं साला। झुक गई साला, वाइल्ड फायर है मैं। त्यांचा इथे व्हिडिओ शूट करणं सुरू आहे। मांगा मंगल चालली झोमच घे पहिले, ती दिल्ली का ना तो दुसरा टेक आहे नाचून आली ती नहीं चाहता, ते फक्त डब्बा दी। अरे वो मेरे आई को बचपन से बड़ा शौक है दड़न लाने का नहीं बेचने का, दड़न आणण्याचा। चुकलं बोलना काय तरी ब्लॉग मध्ये हे होता, दड़न लाने का असं बोलत, लेके आने का, बेचने का। हे असं करून दुखत नाही का हात? नहीं, वो दुखून राहिला था। ये पटकर गया। हाँ, बहुत दड़न लाने का शौक था, तो वो मेरे पे नहीं चुकला दड़न भेजने का। हाँ, दड़न भेजने का शौक। नहीं, आई को बड़ा शौक था। आई मेरे को बचपन से ही मेरे को दड़न घेऊन आने को भेजती थी। घेऊन आने को मुद्दाम ना हिंदी मराठी करून म्हटलंच नव्हतं तुम्ही मगाशी, असं काहीतरी वेगळंच वाटतं ते आहे नाही का? अरे मेरे आई को बड़ा शौक है दड़न। नाही, शौक नव्हतंच त्याच्यात, शौक नव्हतं डायलॉग मध्ये। बचपन से मेरी मम्मी मुझे दड़न लाने भेजती थी, इसलिए झुक गया। जमलं स्टार्ट। अरे पुष्पा भाऊ, ये कंधा कैसे झुक गया आपका? अरे इंटरेस्टिंग स्टोरी रे। चुकला आवाज, ऍक्सेंट चुकला। आला जमलं का तुला? आला परफेक्ट आला। खांदा दुखून राहिला असं करून काय म्हणणार तू मेरे? पुष्पा नाम सुन के फ्लावर समझे क्या,
वाइल्ड फायर का नवरा है मैं. काय होते नवीन, हे नवीन होतं. हा डायलॉग आवडला मला. शूटला आणि वाक्य पाठ करायच्यात मॅडमला, कारण की माझे तर डायलॉग झालेत आणि भयंकर झाले की तिघीच एवढ्या हसत होत्या पाहून. पब्लिक किती हसणार आहे बघू. पुष्पा म्हणून आहे थीम सध्या. आणि आता गुड मॉर्निंग सेक्सी म्हणते गाडी. एवढ्या प्रेमाने म्हटलं त्यांनी, ते तिने असं म्हटलं गुड मॉर्निंग सेक्सी, तो पण गुड मॉर्निंग सेक्सी. एवढ्या प्रेमाने जर मला म्हटलं असं सकाळी तर काही प्रॉब्लेम झाला असता का? पण नाही. पण ते बोलते तेवढ्या प्रेमानं ना. हिचा आवाज आहे का? अरे उठू नका. कधी म्हटलं मी तुला? मी कधीच असं म्हणत नाही. किती प्रेमाने कधी. Oh my God, oh my God. किरण उठ, मला गरमी होत आहे. गाडी चालू करू दे. किरण उठ, सकाळ झाली. अशी उठवतच नाही मी. सकाळी येते, उठवते आणि चल उठ. म्हटलं कशाला आता? चहा बनवून दे. हा मम्मी मागे घेतो गाडी. मम्मी लावत मम्मी लावत. झोटी हे येत नाही. 1.5 घंटा खाली येत नाही. बनवून दे. मम्मीचा चहा पितो. आज पण मी मम्मीच्या हातचा चहा पितो. खूप हुशार आहे. आली मोठी शहाणी काय. शूट करायला कुठे जाणार आहे? गावाच्या बाहेर. कुठे जात आपण चाललो सनसातीच्या इन्व्हर्टर बघायला. नेमकं का घ्यायचं ते बघायला. मी सांगतो तुला. खूप जास्त दूर जाते आपण. नाही रे, आता ते MIDC आली अमरावतीची वेळ आहे. किती किलोमीटर आहे? कारण मला घरी जाऊन झोपायचं आहे. ती झोपायचं कसं असते ते शिकवतो मी तुला. पूर्ण वेळ बघशील ना. ते शिकवायची गरज नाही मला. त्याच्यातच ट्रेन आहे तू. जास्त माहिती. आता केलं ना ऍक्सेप्ट. मला तेच करवायचं. कोणाला विचारू म्हटलं. हे झोपा काढते. मी आता आलो बाहेरून. हे झोपली होती. मी जेवलो, बाहेर गेलो बँकेत, वापस आलो, हे झोपली होती. ये बिलकुल भी सच नाही. हे सच काय तोंडावर दिसून राहिला तुला. झोपली होती म्हणून मागे चादर पकडली. हे सगळं पडलेलं आहे. सोया था मैं जागी हुई. तोंड बाहेर. अभी आई मैं. हिंदी कडून आली आता. झोपीतच आहे. झोपीतच आहे अजून. मैं अच्छे खासी नींद ले रही थी गाइस और ये आया उधर से. घेतला. चलो कबूल केला. कबूल केला. उठो रील बनानी है, शूट करना है, ऐसा करना है, वैसा करना है. नींद से उठवा गया है बिचारी लड़की. उठवा गया हिंदीची अम्मा. चला या पटकन तयार व्हा. कुठे जायचंय? शूट करायला रेडी व्हायला सांगत आहे मला. फक्त मी म्हटलं की मला पिक्चर पाहायला घेऊन जा. काईट अरे पकडना. हॅलो. हा आमचा व्लॉग बनवणारा व्यक्ती एडिटर. हे आमची क्रिएटर. आणि ये देखा क्या तूने? अभी देखा ना तूने. रिएक्ट नहीं करा तूने. बड़ी अच्छी है. है ना वाइट ना. वाइट मेरा फेवरेट है ये. इसको नहीं पसंद. एक्सचेंज करता? तुला पाहिजे काय? नाही तुम्ही. अच्छा मी एक्सचेंज करतो. हा मी व्हाईट मैं रखले ना. हा देख कसं लागतं. तो पण म्हणते व्हाईट ठेव म्हणते. तू काय म्हणणार तुझं? असं काहीच होणार नाही. तो मोबाईल माझा आहे तर माझाच राहील. मॅडम वांग्याचं काय करताय? संध्याकाळचा मेन्यू आहे काय? तुला आवडतं म्हणून करत. काय सोबत? पोळी. काहून तू तर भाकर बनवत असतं ना. हा पण नाही जाऊ द्यायला पोळी बनवून. काय प्लॅन आहे मग आता? पिक्चर पाहायला जायचं. ग्लो बघा चेहऱ्यावर. लाजली बघ कशी. ट्रिपल चिन दिसत आहे. क्युटी माझे पण मोठो नाहीये. आहे ते बघ. काय ते बघू तुझं. डेरी. मी तर मान्य करतो मी मोठा झालोय. नाही मी मोठी झाली आहे. ती पण जास्त नाही झाली आहे. मी बारीक होणार आहे. रोज एक्सरसाइज. बरं. तुझ्यामुळे माझी एक्सरसाइज राहून जाते. हा सगळं माझ्यामुळे झालं. मला सकाळी एक्सरसाइज करायलाच नाही भेटत तुझ्यामुळे. स्वतः नाही उठत माझ्यामुळे. उठते मी लवकर. मी उठवतो तुला रोज. खरं आहे. हसली कशी. कॉर्नर लावलं. हे जळलं होतं पण त्याच्यातून आज पस निघाला आणि रक्त निघालं. पण इन्फेक्शन होईल ना. ते होमिओपॅथी वगैरे. नाही घेते ते. हे अशा वेळेस घेते. सांगा ना. मी प्रिस्क्रिप्शन घेऊन देतो. हो जाएगा तुम्हारा काम. ठीक आहे. तर लहानपणापासून आमच्या घरातच डॉक्टर आहे. तर आम्हाला कधी बाहेर जायची गरज नाही पडली. आता बायकोचे पण पैसे वाचले. हुशार. पण असं काही नाही आहे. पप्पा प्रिस्क्राईब तेव्हाच करतात जेव्हा त्यांना आयडिया असेल. नाही तर म्हणते की मला लोक सांगू जा डॉक्टरकडे चुपचाप. सुरुवातला गेलं तिथे मांडीचं हाड दिसलं. कशाचं? मांडीचं हाड. अच्छा.
जर्मन शेफर्डच्या. मग त्यांनी इथे गुजरातमध्ये नवसारी हा व्हेटरनरी कॉलेज आहे, तिथले PhD वाले डॉक्टर्स त्यांनी एक्सरे केला, सर्जरी केली, रॉड टाकला, मग 1 महिन्यानं परत घेऊन गेले तिथे, रॉड काढला, सगळं नॉर्मल होतं. सोन इकडे जेवण बनवून राहिली आणि सासरी इथं बसून गोष्टी करून राहिली सोनेशी. हाऊ क्यूट. तुम्ही मला विचारताना मॅथ कुठून येते, असंच कुठून तरी येते. तर बायको घरी आहे, मी आलो इकडे आज मीटिंग साठी. सुंदर सुंदर पोरी आहेत. चला हसले बरं, हसूसाठी म्हटलं ना बायको राग नको करू.